नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा आपला हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय पवित्र असा दिवस मानला जातो. अक्षय तृतीया म्हणजे या दिवशी आपण जे काही करू, जे काही घेऊ, जे काही अर्पण करू, ज्याचा काही दान धर्म करू, त्या गोष्टी आपल्याला अक्षय मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अवश्य पुस्तक विकत घ्यावे. ज्यांना दान करायचं असेल त्यांनी गरजू व्यक्तींना आवश्यक त्या गोष्टींचं दान करावं. आता तुम्ही जर म्हणाल की श्रेष्ठ दान कोणते, तर श्रेष्ठ दान ते की ज्या गोष्टीची ज्या व्यक्तीला गरज आहे ती वस्तू त्याला दान करणं म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. जसं एखादा गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहे, त्याला पुस्तकं जर आपण दान केले तर ते त्याच्यासाठी आणि आपल्यासाठीही श्रेष्ठ दान होईल. अशाच पद्धतीने तर आज आहे अक्षय तृतीया. आजच्या दिवशी भगवान विष्णूचे, माता लक्ष्मीचे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आज बसवेश्वर जयंती, श्री परशुरामांची जयंती असते. अन्नपूर्णा मातेसाठी विशेष दिवस हा अन्नपूर्णा मातेच्या पूजनासाठी मानला जातो. आणि या सगळ्यांसोबत महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या पूर्वजांचे, आपल्या पितरांचे पूजन. तर आज पहिल्यांदा आमच्या इथे म्हणजे माझ्या घरी अखजी साजरे करण्यात आली. आम्ही आमच्या ह्या भागामध्ये अखजी असं म्हणतो अक्षय तृतीयेला. तर अखजी म्हणजे एक पितरांच्या पूजनासाठी एक विशेष दिवस मानला जातात. असं म्हणतात की या दिवशी आपले पूर्वज, आपले पितर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात आणि त्यामुळे त्यांचा जो योग्य मान सन्मान आहे तो आपल्याला करावा लागतो. आणि आमच्या भागामध्ये आजच्या दिवशी पितरांना रसाचा नैवेद्य म्हणजे रसाच्या जेवणाचा नैवेद्य अर्पण करून मगच इथून पुढे आमरसाचे ग्रहण करायला म्हणजे आपण आमरस खाण्याला सुरुवात होते. तर आम्ही पहिल्यांदा अक्षय तृतीयेचं म्हणजे अखजीचं पूजन आमच्या घरी माझ्या सासऱ्यांचं पूजन केलं आहे. कारण माझे सासरे मरून आज 1 वर्ष झालेलं आहे. माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की तुम्हाला अक्षय तृतीया किंवा अखजी बाबाचं पूजन करायचं काही काम नाही, कारण तुम्ही मधले आहात. आपल्या समाजामध्ये एक असा समज प्रचलित आहे की मधल्या मुलांनी पूर्वजांचं काही करायचं नाही, पितरांची पूजा करायची नाही. थोडक्यात मधल्या मुलांना कुठलाही पूजेचा किंवा कशाचाही अधिकार नसतो. पण माझं हे म्हणणं आहे की जर आई वडील सर्व मुलांवर समान प्रेम करतात, मग तो मोठा असो, लहान असो, मधला असो, मग आपण देखील त्यांच्या पूजनासाठी असा भेदभाव का करावा. त्यामुळे सासूबाईंचं न ऐकता आम्ही आमच्या घरी माझ्या सासरी बुवांना म्हणजेच आमचे जे पितर आहे त्यांना जेवू घातलं. आता पितरांना जेवू घालणं म्हणजे आमच्या भागामध्ये रसाचा स्वयंपाक करावा लागतो. त्यामध्ये रस, पुरणाची रस, वडे, भजे, सांडई, कुरडई, शेवयाचा भात आणि एखादी भाजी यामध्ये असते. म्हणजे आमरसपुरीचा नैवेद्य आपल्याला पितरांना अर्पण करावा लागतो. आणि यासोबत एक करा आपल्याला घ्यावा लागतो मातीचा. त्याला बरेच जण मडकं म्हणतात, पण मडकं न म्हणता याला करा असं शब्द आहे. त्याचं देखील पूजन करण्यात येतं. आणि असा थोडासा नैवेद्य बरोबर 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला पूर्वजांना नैवेद्य अर्पण करून एक घास प्रत्येक अन्नपदार्थाचा एका द्रोणामध्ये घेऊन आपल्याला आपल्या गच्चीवर म्हणजे ज्या ठिकाणी कावळे येतील अशा ठिकाणी हा नैवेद्य आपल्याला पितरांच्या नावाने दक्षिणमुखी, दक्षिण दिशेला अर्पण करावा लागतो. पितरांना आपल्याला आपल्या घरी येण्याचं, त्यांना जेवण करण्याचं आवाहन करावं लागतं. आणि याआधी हे सर्व पूजन करण्याच्या आधी मी पितृतुष्टीकारक स्तोत्र म्हणजे पितृस्तोत्र, त्याचप्रमाणे तूप आणि काळे तीळ यांचं हवन पितृदेवाय नमस्वाहा असं म्हणून केलं. आणि मगच पितरांना म्हणजे माझ्या स्वर्गीय सासऱ्यांना आम्ही नैवेद्य अर्पण केला. आता गच्चीवर कावळ्याच्या नावाने एक घास टाकावा लागतो आणि दक्षिणेकडे आपले जे काही पूर्वज आहेत दक्षिण भागाकडे नमस्कार करून त्यांना आपल्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद बरसत राहावा यासाठी विनंती करावी. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर बरसत राहावी अशी विनंती करावी. एवढं सगळं पूजन करून झाल्यानंतर मग आपल्या भगवंतांना म्हणजे देवांना नैवेद्य अर्पण केला. आणि पितरांची पूजा केल्यानंतर आपल्याला एक पितर म्हणून एक व्यक्तीला जेवू घालावा लागतो. या ठिकाणी मी माझ्या वडिलांनाच जेवायला बोलवलं होतं. माझ्या वडिलांचे पाय धुतले, त्यांचं दर्शन घेतलं आणि
त्यांना पितर म्हणून या अक्षय तृतीयेला जेवायला बोलवलेलं होतं. ते आलू कोण अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अक्षय तृतीया म्हणजेच पितरांचं पूजन आम्ही साजरं केलं. आता आजच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी मातेचं पूजन करायला देखील महत्त्व आहे. पण या दिवशी आता सकाळी ही पूजा असल्यामुळे सगळंच जर आपण करायचं म्हटलं तर एक ना धड आणि भाराभर चिंध्या अशी आपली गत होते. म्हणून विष्णू लक्ष्मी मातेचं पूजन हे संध्याकाळी करण्याचं ठरवलं. आता इथे व्हिडिओचा शेवट करते. आजचा व्हिडिओ अगदी साधा आणि सोपा थोडक्यात होता. पण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला छान छान विषय या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामुळे नक्की चॅनलवर कंटिन्यू राहा, येणारे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओचा इथे शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत राहा.